विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इतिहास व राज्यशास्त्र हा विषय इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 50 गुणांसाठी आहे. त्यापैकी 40 गुण हे लेखी कामासाठी तर 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात. तर मित्रांनो, 40 गुणांच्या लेखी कार्याअंतर्गत 28 गुणांसाठी इतिहास व 12 गुणांसाठी राज्यशास्त्र हा विषय आहे. मित्रांनो, इतिहासाअंतर्गत एकूण 9 प्रकरणं आहेत, तसेच राज्यशास्त्राअंतर्गत एकूण 5 प्रकरणं आहेत. तर मित्रांनो, आज आपण इतिहासाचं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यातील काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. उर्वरित मुद्दे आपण भाग क्रमांक 2 या अंतर्गत अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, प्रकरण 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या अंतर्गत एकूण 4 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास आहे. त्यात पहिलं इतिहास लेखनाची परंपरा, दुसरं आधुनिक इतिहास लेखन, तिसरा मुद्दा येतो मित्रांनो युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तर मित्रांनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा जाणून घेण्या अगोदर आपण जाणून घेऊ इतिहास लेखन म्हणजे काय. तर मित्रांनो, गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेण्याच्या उद्दिष्टाने केलेले इतिहासाचे संशोधन, इतिहासाचे लेखन आणि अभ्यास यालाच आपण इतिहास लेखन असं म्हणतो. मित्रांनो, इतिहास लेखन ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. मग आपण म्हणाल, मग इतिहासाचं लेखन, संशोधन आणि अभ्यास केला कसा जातो? तर ते समजून घेण्या अगोदर आपण काही उदाहरणं बघू. मित्रांनो, इतर ज्या काही वैज्ञानिक ज्ञानशाखा आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून घेण्यासाठी इतर वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये 2 अभ्यास पद्धती वापरल्या जातात. त्यात पहिली आहे ती म्हणजेच प्रायोगिक पद्धत आणि दुसरी पद्धत आहे प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत. या दोनही पद्धतींचा वापर करून तर मित्रांनो, एखाद्या घटनेच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य होत असतं. हे झालं इतर वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या बाबतीत. मग इतिहासात असं आहे का? तर नाही मित्रांनो. इतिहास लेखन अंतर्गत किंवा इतिहास संशोधन पद्धती अंतर्गत आपल्याला प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती या वापरता येत नाही. कारण इतिहासमध्ये किंवा इतिहासातील ज्या घटना असतात त्या घटना घडून गेलेल्या असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी निरीक्षणासाठी किंवा अनुभवासाठी आपण स्वतः उपस्थित नसतो, किंवा जी घटना घडून गेलेली आहे त्या घटनेची पुनरावृत्ती घडून आणता येत नाही. आणि विशेष करून मित्रांनो, त्या ठिकाणी सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणंही शक्य नसतं. आणि म्हणूनच इतिहास संशोधन पद्धती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग इतिहास संशोधन पद्धती नेमकी काय आहे? तर मित्रांनो, इतिहास संशोधन पद्धती अंतर्गत एकूण 6 मुद्द्यांचा समावेश आहे. त्यात पहिला आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. तुमच्याकडे जी काही ऐतिहासिक माहिती आहे ती तुम्ही अगोदर समजून घ्या किंवा तिचे संदर्भ तपासून पहा. दुसरं आहे मित्रांनो, ऐतिहासिक माहितीचं संकलन ऐतिहासिक घटनांच्या कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचा स्वरूप अधोरेखित करणं आणि त्याचं तौलनिक विश्लेषण करणं. म्हणजेच ती घटना ऐतिहासिक आहे का, त्या घटनेत कोणकोणते बदल झालेत, त्या बदलांना कारणीभूत कोणत्या घटना होत्या, या सर्वांचं विश्लेषण करणं. तिसरा महत्वाचा घटक शाखा येतो मित्रांनो, ती म्हणजे विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितीचं आपण स्थलकालात्मक तसंच ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण असं आकलन करून त्याला चौकटबद्ध करणं. म्हणजेच काय? तर मित्रांनो, जी काही ऐतिहासिक घटना असेल
आणि जी काही उपलब्ध अशी त्या संदर्भातील माहिती असेल ती माहिती स्थळ, काळ यांच्या संदर्भात जाणून घेणं आणि तिची तुलना करणं हा मुद्दा येतो. त्यानंतर चौथा घटक मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजेच ऐतिहासिक संदर्भांशी जे काही निगडीत असलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची योग्य क्रमाने मांडणी करणं. त्याही व्यतिरिक्त मित्रांनो, पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे संभाव्य परिकल्पना करणं. म्हणजे नेमकं काय? ज्याप्रमाणे आपण पाहिलं की जे काही योग्य प्रश्न असतील, का, कसे, कोणी, कुठे, केव्हा, कोणत्या प्रकारे, हे सर्व काय जे काही आहेत ते जाणून घेणं. त्यानंतर संभाव्य परिकल्पना, असे असे असू शकते किंवा असे असे असेल या संदर्भात माहिती देणं हेही खूप गरजेचं आहे. याही व्यतिरिक्त मित्रांनो, शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ऐतिहासिक साधनांचं चिकित्सक अभ्यास. आता आणि त्याचं संशोधन. आता चिकित्सक अभ्यास आणि संशोधन म्हणजे नेमकं काय? हे संशोधन कोण करतं? संशोधन करणाऱ्याला काय म्हटलं जातं? या सर्व बाबींचा अभ्यास जर आपण करायचा म्हटला तर मित्रांनो, आपल्याला ऐतिहासिक दस्तऐवजांची विश्वासार्हता पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. मग ऐतिहासिक दस्तऐवज, त्यांची पडताळणी हे नेमकं काय? याही गोष्टीतून जर आपण अभ्यास केला तर सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं की जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्या ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा ज्या लिपीचा वापर केला गेला असेल ती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपल्याला त्या भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञ, मार्गदर्शक, जाणकार यांची गरज भासते. मग हे तज्ञ, मार्गदर्शक, जाणकार कोण? त्यांनाच आपण इतिहासकार असं म्हणत असतो. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा हे इतिहासकार आपल्याला ती भाषा, ती लिपी समजवून सांगतात तेव्हा खऱ्या अर्थाने ती भाषा आणि लिपी जाणण्यासाठी आपल्याला अक्षरवटिका शास्त्र समजणं गरजेचं आहे. मग आता ही अक्षरवटिका शास्त्र म्हणजे काय? तर मित्रांनो, त्यात पहिलं येतं अक्षराचं वळण. ते अक्षराचं वळण कोणतं आहे? त्या लोकांची भाषाशैली किंवा लेखकाने वापरलेली भाषाशैली. एवढंच नाही, ज्या काळामध्ये ते ऐतिहासिक संदर्भ नोंदवले गेले त्या ऐतिहासिक संदर्भ नोंदवण्यासाठी वापरला गेलेला कागद किंवा कागदाचा प्रकार किंवा कागद निर्मितीचा कालखंड कोणता असेल किंवा कागदाच्या प्रकारानुसार कोणता असेल तेही जाणून घेणं. एवढंच नाही तर अधिकारदर्शक मुद्रा. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की अक्षरवटिका शास्त्र म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषा शैली, कागदाचा प्रकार, कागद निर्मितीचा कालखंड किंवा अधिकारदर्शक मुद्रा या सर्व बाबी अभ्यासण्यासाठी आपल्याला किंवा संबंधित दस्तऐवज जाणून घेण्यासाठी आपल्याला जाणकाराची आवश्यकता असते. मग आपण या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर ऐतिहासिक संशोधन कोणाच्या आधारावर केलं जातं? तर मित्रांनो, ऐतिहासिक संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध ज्ञानशाखांची गरज भासते. त्यात पहिलं येतं मित्रांनो ते म्हणजे पुरातत्वशास्त्र. दुसरं येतं मित्रांनो अभिलेखागार. आता पुरातत्व म्हणजे काय? तर मित्रांनो, हिंदीमध्ये एक म्हण आहे, गढे मुर्दे उखाडणं. म्हणजेच प्राचीन अति प्राचीन जे काही ऐतिहासिक संदर्भ असतील, वास्तू, वस्तू या असतील त्या संदर्भात उत्खननाद्वारे किंवा संकलनाद्वारे ज्या प्राप्त झालेल्या आहेत आणि ज्या संग्रहित स्वरूपात ठेवल्या आहेत त्याला पुरातत्वशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर अभिलेखागार, प्राचीन दस्तऐवज किंवा जे काही प्राचीन लेख आहेत ते ज्या ठिकाणी सांभाळून ठेवले जातात त्याला अभिलेखागार किंवा हस्तलिखितांचा अभ्यास किंवा पुराभिलेख किंवा अक्षरवटिकाशास्त्र, ज्या संदर्भात मी अगोदरच बोललो. अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, एवढंच नाही तर वंशावळींचा अभ्यास इत्यादी ज्ञानशाखा इतिहास संशोधनासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरत असतात. आता मित्रांनो, प्रकरणातल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊ. इतिहास लेखन म्हणजे आपल्याला थोडक्यात कळलंच असेल. आता आपण जाऊ इतिहास लेखनाची परंपरा. आता इतिहास लेखनाची परंपरा कधी विकसित झाली, कशा पद्धतीने विकसित झाली त्यावर जाणकारांनी आपलं मत प्रदर्शित केलंय. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इतिहासात उपलब्ध पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करणं. लक्षात येत आहे की इतिहासात
उपलब्ध पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जात असते. मी जे तुम्हाला इतिहास संशोधन पद्धतीबद्दल सांगितलं त्यावरच आधारलेली ही व्याख्या त्या ठिकाणी करण्यात आली आहे. मग चिकित्सापूर्वक संशोधन करून मांडणी करणाऱ्या व्यक्तीला, संशोधकाला, तज्ज्ञाला, जाणकारालाच आपण इतिहासकार किंवा इतिहासकार हे नाव देत असतो. आता इतिहासकार असं अनेक वेळा बोललं जातं. मग इतिहासकार नेमकं काय करतात? तर मित्रांनो, इतिहासकाराला भूतकाळातील सर्वच घटनाची नोंद करणं शक्य होत नाही. मग काय केलं जातं? तर इतिहासकार मांडणी करताना भूतकाळातील एखाद्या घटनेचा कोणता संदर्भ किंवा कोणती घटना निवड करतो आणि ती घटना वाचकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवतो यावर सर्व काही अवलंबून असतं. मग त्या निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला इतिहासकाराचा दृष्टिकोन हाही खूप महत्वाचा असतो. एवढंच नाही मित्रांनो, तर इतिहासकाराला जेव्हा निवडलेली घटना असेल आणि ती घटना जगासमोर आणायची असेल तेव्हा काळखंडही खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, या संदर्भात सांगायचं झालं तर प्राचीन काळामध्ये जगामध्ये असं चिकित्सक पद्धतीने संशोधन करणं किंवा त्याविषयी लेखन करणं या संदर्भात कुठल्याही प्रकारची परंपरा नव्हती. परंतु मित्रांनो, असं म्हणता येणार नाही आपल्याला की त्यावेळी इतिहासकारांना इतिहासाविषयी जिज्ञासा नव्हती. मित्रांनो, त्यांना इतिहासाबद्दल मोठ्या प्रमाणावर जिज्ञासा होती आणि त्याच आधारावर मित्रांनो आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून किंवा पूर्वजांकडून ऐकलेल्या जीवनाच्या गोष्टी असतील, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी असतील, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजेच आपण ऐकलेल्या आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या जीवनाच्या यशोगाथा, पराक्रमाच्या गोष्टी आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता काहींना भासत होती. आणि त्यातूनच मित्रांनो तत्कालीन किंवा त्या काळातील जी काही गुहाचित्र होती त्या गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं म्हणजे आठवणींचं जतन करण्याचं काम केलं गेलं. किंवा त्यांनी केलेल्या कथा, कहाण्या यांचं कथन असेल, त्यांनी लिहिलेली गीतं असतील, त्यांनी लिहिलेली पोवाडे असतील किंवा गायलेले पोवाडे आणि गीतं असतील, हे जगात प्राचीन साधनं म्हणून ओळखल्या जातात. आणि म्हणून मित्रांनो आधुनिक इतिहास लेखनात किंवा त्या परंपरांमध्ये साधनांचा उपयोग केला जातो. मग आपण म्हणाल इतिहासाची साधनं कोणती? तर मित्रांनो, इयत्ता 9वीला असताना आपण इतिहासाची 4 साधनं अभ्यासली होती. त्यात पहिलं लिखित साधन, दुसरं मौखिक साधन, तिसरं भौतिक साधन आणि चौथं दृकश्राव्य साधन. ही साधनं इतिहास लेखनाच्या परंपरेसाठी अत्यंत आवश्यक मानली जातात. त्यानंतर मित्रांनो प्रकरणांतर्गत पुढचा मुद्दा येतो आधुनिक इतिहास लेखन. आता आधुनिक इतिहास लेखन हे समजून घेण्या अगोदर मी तुम्हाला एक उदाहरणादाखल आपल्या पुस्तकाच्या चौकटीचा नमुना सांगतो. आता इतिहासात अशी काही साधनं आहेत का ज्याद्वारे आधुनिक इतिहास लेखनाला पाठबळ मिळालं? हो, नक्कीच. आपल्या पुस्तकांतर्गत पान क्रमांक 2 कॉलम नंबर 2 या अंतर्गत माहिती आहे का तुम्हाला या मुद्द्यामध्ये फ्रान्समधील लूव्र संग्रहालयातील एक प्राचीन शिलालेख आहे. या प्राचीन शिलालेखाबद्दल जर सांगायचं झालं तर हा शिलालेख जवळपास 4500 वर्षापूर्वीचा आहे. आणि या शिलालेखामध्ये जी जगातील सर्वात प्राचीन संस्कृती होती मोसेपोटेमिया नावाची, या मोसेपोटेमियामधील सुमेर नावाच्या संस्कृतीमधील जे राजे महाराजे झालेले आहेत, लक्षात येतंय, मोसोपोटेमियामधील जी काही सुमेर नावाची संस्कृती होती त्या सुमेर नावाच्या संस्कृतीमध्ये जे 2 राजे किंवा राजांच्या युद्धाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या शिलालेखावर अवतरण्यात आलेल्या आहेत. शिस्तबद्ध असलेल्या सैनिकांची एक तुकडी या शिलालेखावर रेखण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला तत्कालीन सैन्य देखील शिस्तबद्ध होते हे आपल्याला कळतं. एवढंच नाही मित्रांनो, तर आधुनिक इतिहास लेखन करताना अशा काही प्राचीन गोष्टींचा पाठबळ किंवा पुरावा आपल्याला कामी येतो. मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखन करताना इतिहासकारांनी काही वैशिष्ट्यपूर्ण, काही विशिष्ट, काही वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. त्या वैशिष्ट्यांमध्ये प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. त्यात पहिलं आहे की इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि तिची सुरुवात ही योग्य प्रश्नांच्या मांडणीने केली जाते. इतिहास ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे व तिची सुरुवात ही योग्य प्रश्नांच्या मांडणीने केली जाते. दुसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य मित्रांनो की जेव्हा हे प्रश्न मांडले जातात
किंवा आणले जातात. म्हणजेच त्या प्रश्नांमध्ये भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. म्हणजेच इतिहासात त्या कृती संबंधी असतील तर त्या दैवी घटना किंवा देवी दैवतांच्या कथा कहाण्यांचा संदर्भ सुद्धा येत असतो. त्यानंतर मित्रांनो, तिसरं वैशिष्ट्य येतं की हे जे काही निवडलेले प्रश्न आहेत किंवा प्रश्नावली आहे, या प्रश्नांमध्ये जी उत्तरं असतात त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत पद्धतीने करता येते. आणि शेवटचं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ते म्हणजेच इतिहासामध्ये ज्या काही ऐतिहासिक घटना घडून जातात त्यामुळे मानव जातीने, लक्षात घ्या, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा, भविष्याच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. मग आपण म्हणाल की या घटनेचा संदर्भ कसा, तर यासाठी अतिशय सुंदर उदाहरण आहे मित्रांनो. आजपर्यंत आधुनिक इतिहास लेखनाची बीज ही प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. त्यातलं अग्रण्य नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे हिरोडोटस. हिरोडोटस यांनी इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये द हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये हिस्ट्री हा शब्द प्रथमतः वापरला. त्यातूनच इतिहास शब्दाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. म्हणून हिस्ट्री यावरून असे असे घडले किंवा भूतकाळातील घटनांची सुसंगत पद्धतीने मांडणी करणं म्हणजेच इतिहास होय. यानंतरचा भाग आपण पुढच्या भागात अभ्यासणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.